वासुदेव बळवंत फडके लहुजी वस्तादांचे पट्ट शिष्य, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लहुजी वस्तादांचे शिष्य, महात्मा ज्योतिराव फुले 1847 साली लहुजींच्या तालमीत लहुजींकडनं प्रशिक्षण घ्यायला यायचे. ते लहुजी वस्तादांना गुरु मानायचे. चाफेकर बंधू लहुजी वस्तादांच्या तालमीत शिकायचे. राव बहादूर सदाशिवराव गोवंडे, वाळवेकर, परांजपे हे महात्मा फुलेंचे मित्रही लहुजींचे शिष्य. क्रांतीभाऊ खरे, क्रांतीवीर नाना छत्रे, क्रांतीवीर नाना दरबारे, मोरो विठ्ठल वाळवेकर ही सगळी माणसं जी समाज सुधारक पुढे झाली, जी स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरली, ही सगळी लहुजी वस्तादांची शिष्यमंडळी. यांचं शरीरच नव्हे, यांचं मन घडवलं ते लहुजी वस्ताद साळवे यांनी. देशाच्या स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करायचं काम जर कोणी तत्कालीन काळात केलं असेल तर ते लहुजी वस्ताद साळवे यांनी केलं. हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. रास्ता पेठेमध्ये त्यांनी त्यांचा आखाडा उभारला, पण त्याच वेळी गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडीच्या दाट जंगलात निर्जन ठिकाणी त्यांनी शस्त्रांचं शिक्षण देण्याची कार्यशाळा सुद्धा सुरू केली. इंग्रजांना हटवायचं म्हणजे सशस्त्रच गेलं पाहिजे, म्हणून देशाच्या सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक म्हणून आम्हाला लहुजी वस्ताद साळवे यांचाच उल्लेख करावा लागतो. त्यांना आद्य क्रांतिकारक आम्ही म्हणतो, त्यांना क्रांतिकारकांचे क्रांती गुरु आम्ही म्हणतो, सशस्त्र क्रांतीचे जनक मानतो. याचं कारण इंग्रजांच्या विरोधात उठून उभा राहायचं सामर्थ्य, तो निडरपणा, तो बेडरपणा इथल्या लोकांमध्ये रुजवायचं काम लहुजी वस्ताद साळवे यांनी केलं. तत्कालीन काळात पुण्यात किंवा पुणे परिसरात जर काही घडलं तर त्याच्या पाठीमागं हमखास लहुजी वस्ताद आहेत हे समजलं जायचं. खरं तर तत्कालीन काळामध्ये व्यवस्थेनं समाजावर प्रचंड अन्याय करून सुद्धा लहुजी वस्तादांच्या तालमीमध्ये सगळ्या समाजाच्या युवकांना प्रवेश होता. सगळ्या समाजाच्या. तिथं त्यांनी कुठला जातीभेद मांडला नाही, तिथं कुणी धर्मभेद केला नाही. राष्ट्रासाठी लढायचं असेल, स्वातंत्र्यासाठी झुंजायचं असेल तर सगळ्यांना एक म्हणूनच उभा राहावं लागेल, हा लहुजी वस्तादांचा सगळ्यात महत्वाचा विचार होता. खरं तर त्यांनी तालमीच्या शेजारी एक विहीर सुद्धा काढलेली. तत्कालीन काळात अस्पृश्यांसाठी विहीर खुली करण्याचं ते काम लहुजी वस्तादांनी केलं. समाज क्रांतीचे जनक त्या काळात हे काम करणं हे सोपं नव्हतं, ते लहुजी वस्तादांनी केलं. खरं तर 1848 साल हे देशाच्या दृष्टीनं क्रांतीचं वर्ष मानलं जात. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आला तो याच 1848 मध्ये, आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्यांच्या उद्धाराचं आणि स्त्री शिक्षणाचं कार्य चालू केलं ते 1848 मध्येच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुलींना शिकवण्याची शाळा सावित्रीबाई फुले कुठं भरवीत होत्या? त्या लहुजी वस्तादांच्या तालमीत भरवत होत्या. लहुजी वस्तादांची तालीम फक्त प्रशिक्षण देणारी, मल्लविद्या शिकवणारी, शस्त्रांचं शिक्षण देणारी नव्हती, तर ती ज्ञान देणारी शाळा सुद्धा बनली होती. म्हणून लहुजी वस्तादांची तालीम हे क्रांतीचं विद्यापीठ होतं, जिथं बोलोपासना व्हायची आणि जिथं ज्ञानोपासना घडायची. खरं तर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केल्या, पण पुण्यातल्या काही मंडळींना ते काम पचेना, सहनच होईना. सावित्रीबाई फुले घरातून निघताना अंगावर एक साडी आणि पिशवीत एक साडी घ्यायच्या आणि मग आपल्या शाळेकडे जायच्या. कारण वाटेत कुणीतरी चिखल फेकायचं, वाटेत कुणीतरी शेण फेकून मारायचं, वाटेत कुणीतरी काहीतरी करायचंच. त्यामुळे ती खराब झालेली साडी शाळेत जाऊन बदलावी लागायची. त्या दिवशी त्या शाळेकडे निघाल्या, एका चौकात आल्या आणि अचानक एक धटिंगण समोर आला. त्यांनी सावित्रीबाईंचा हात धरला, करकचून आवळला. सावित्रीबाई वेदनेनं कळवळल्या आणि तो धटिंगण त्यांना सांगत होता, उद्यापासून हे बंद, शाळा बिळा अजिबात चालणार नाही. क्षणभर सावित्रीबाईंना काही कळेना, पण त्याच वेळी त्या सावरल्या, 2 पावलं मागं सरल्या आणि हिरव्या रानात नागिन सळसळावी अशा सावित्रीबाई सळसळल्या. त्या धटिंगाच्या कानाखाली खाड
भक्कन आवाज निघाला, मान खाली घालून दटिंगन त्या चौकातनं बाजूला झाला. परत सावित्रीबाईंना अडवायचं धाडस कुणाचं झालं नाही. सावित्रीबाईंना ही आक्रमकता जर कुणी शिकवली असेल तर ती लहूजी वस्ताद साळवेंनी शिकवली. आपल्या तालमीतले 4 सैनिक त्याच्यानंतर त्यांनी कायम सावित्रीबाईंच्या पाठीशी ठेवले. कायम शिक्षणाचं पवित्र कार्य पार पडलं पाहिजे हा त्यांचा सगळ्यात मोठा हेतू होता. महात्मा फुलेंवर सुद्धा मारेकरी घातले गेले. त्यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं, पण महात्मा फुलेंचं कार्यही अनेकांना न पटणारं होतं. त्यांच्या सुरक्षेची काळजी सुद्धा लहूजी वस्ताद साळवे यांनी घेतली. खरं तर हे समाज क्रांतीचं विलक्षण कार्य होतं. विलक्षण कार्य एवढंच नव्हे, अस्पृश्यांची पहिली शाळा जी निघाली त्याच्यामध्ये लहूजींचे 2 सैनिक तालमीतले शिक्षक म्हणून काम करत होते. एकाचं नाव होतं धुराजी अप्पाजी, जे मुलांना बाराखडी शिकवायचे, आणि दुसऱ्याचं नाव होतं गणू शिवाजी, जे मुलांना पाढे पाठ करायला शिकवायची. ही अस्पृश्य समाजातली शिक्षक मंडळी जी मुलांना शिकवणारी ठरली. लहूजी वस्तादांनी फक्त वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन आपल्या लोकांना सांगितलं नाही मुलांना शाळेत घाला, अजिबात नाही. त्यांना महात्मा फुलेंचा विचार पडला होता. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनं केले. गाव कुसाबाहेरच्या वस्त्यांमध्ये ही विद्या नावाची गंगा प्रवाहित झाली पाहिजे. त्याशिवाय उन्नती नाही, त्याशिवाय परिवर्तन नाही, आणि त्याशिवाय विकास नाही, हे निरक्षर असणारे लहूजी वस्ताद आपल्या वस्तीमधल्या प्रत्येकाला सांगत होते. प्रत्येक मुलाच्या पालकांना सांगायचे, मुलगा असो मुलगी शाळेत घाल. नुसतं सांगितलं नाही, आपले थोरले बंधू शिवाजी साळवे यांची कन्या मुक्ता साळवे ही सावित्रीबाईंच्या मुलींच्या शाळेतली पहिली विद्यार्थिनी होती. ज्ञानाची कवाडं पिढ्यानपिढ्या बंद म्हणून आमच्या बुद्धिमत्तेची जाणीव झाली नाही. पण मुक्ता शिकायला लागली, आणि वयाच्या 14व्या वर्षी मुक्ता साळवेनी मांग महारांच्या दुःखाविषयीचा निबंध हा निबंध लिहिला, जो अजरामर ठरला. आज 150 वर्ष उलटून गेली त्या घटनेला, पण आजही मुक्ता साळवेंनी लिहिलेला तो विचार आजही आम्हाला तितकाच भावतो आणि तितकाच या समाजाची व्यथा मांडतो. आद्य दलित लेखिका म्हणून मुक्ता साळवे आज लोकमानसांसमोर आहेत. पण त्यांना आद्य लेखिका बनवायचं कार्य जर कुणी केलं असेल तर ते सावित्रीमाई फुले आणि लहूजी वस्ताद साळवे यांनी. त्या मुक्ता साळवेंचा 14व्या वर्षी लिहिलेला निबंध शिक्षण खात्याला इतका भावला की त्या निबंधाचं इंग्रजी भाषांतर करून त्यांनी इंग्लंडच्या राणीला पाठवला. त्या काळात एखाद्या मुलीचा निबंध इंग्लंडच्या राणीला जातो, ती बुद्धिमत्ता मुक्ता साळवेंची होती. काय विलक्षण असेल. आमच्या मुलांकडे बुद्धी नाही, प्रतिभा नाही, शक्ती नाही, सगळं आहे, फक्त संधी मिळायला हवी, हा लहूजी वस्तादांचा सगळ्यात मोठा विचार होता. आणि गावोगावी फिरून वस्त्या वस्त्यामध्ये फिरून त्यांनी मुलं गोळा केली, आणि महात्मा फुले सावित्रीमाई फुलेंच्या शाळेमध्ये ती मुलं घातली. शिक्षणाचं प्रचंड मोठं कार्य लहूजी वस्तादांच्या माध्यमाने पूर्णत्वाला निघालं. शाळा शाळा वाढत राहिल्या. या सगळ्या कार्याच्या पाठीमागं लहूजी वस्ताद ठामपणे उभा होते. 1839 साली सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना गादीवरनं हटवलं आणि क्रांतिकारकांचा संताप वाढला. इंग्रजांची मुजोरगिरी हक्क डावलणे इतपत गेली. प्रतापसिंह महाराजांनाच बाजूला केलं. अखेर रण पेटलं. क्रांतिकारकांची मनं पेटली. लहूजी वस्तादाने आपल्या तालमीतल्या क्रांतिकारकांच्या मनामध्ये हा अन्याय झिडकारून काढला पाहिजे हे ठसवलं, आणि तयारी सुरू झाली. नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी उत्तरेत उठाव करायचा, तर रंगो बापू यांनी लहूजी वस्तादांच्या सहकार्यानं ब्रिटिशांच्या विरोधात साताऱ्यात बंड करायचं हे ठरलं. सगळी तयारी झाली. लहूजी वस्तादाने आपले सगळे सैनिक त्यांच्यासाठी दिले. आता बंड यशस्वीच होणार. 12 जून 1857
या बंडाची कुणकुण इंग्रजांना आधीच लागली आणि त्यांनी हे बंड मोडीत काढलं. डाव उधळला गेला. लहुजी वस्तादांच्या 30 ते 35 क्रांतिकारकांना कैद केलं गेलं. मग मात्र लहुजींचे सैनिक संतापले. पुरंदरच्या मामलेदारला तिथं जाऊन त्यांनी ठार मारलं आणि मग इंग्रज संतापले. आपल्या कैदेत असणाऱ्या कन्हैया मांग आणि धर्मा मांग यांना त्यांनी सरळ सगळ्यांसमोर तोफेच्या तोंडी दिले. उरलेल्या असंख्य सैनिकांना त्यांनी फासावर चढवले. क्रांतिकार्य सुरूच राहिलं, नव्हे ते अधिकाधिक झेपावत राहिलं. पण त्याच वेळी इंग्रजांना संशय आला. 1857च्या बंडातही लहुजी वस्तादाने आपले सगळे सैनिक नव्हे तर शस्त्र सुद्धा पुरवली होती. संपूर्ण देशभर जिथं जिथं क्रांतिकारी चळवळी चालायच्या त्या सगळ्यांच्या पाठीमागं लहुजी वस्ताद होते. अहो, 1826 साली इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारणारे उमाजी नाईक यांना राजा म्हणून घोषित करायचं काम केलं ते लहुजी वस्तादांनी. तत्कालीन काळामध्ये सत्तू नाईक नावाचा दरोडेखोर होता. लहुजी वस्तादांनी त्याला सांगितलं, उमाजी नाईकांचं काम देशासाठी चाललंय, तू उमाजी नाईकांच्या सोबत राहा. सत्तू नाईकांनी दरोडेखोरी सोडली आणि उमाजी नाईकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. उमाजी नाईकांच्या पाठीशी बळ उभा करायचं कामही लहुजी वस्ताद यांनीच केलं.